आहे तुमचं वैशाली लाईफ अँड किचनमध्ये. तर आजचा दिवस तुम्हाला सुखी, समाधानी आणि खूप खूप आनंदी जावो. तर सकाळची सुरुवात किचनपासून. किचनमध्ये आली. आता म्हटलं आधी बाहेरचं झाडायचं, पण कशाचं काय, किचनमधला पसारा पाहून डोकंच दुखायला लागलं. म्हटलं आता हे सगळं आवरून घेते आधी. आणि हा जो डबा आहे, या डब्यामध्ये ड्रायफ्रूट्स, गूळ वगैरे सर्व असतात. सकाळी दोघं बापलेकं जातात, तर त्यातले काजू बदाम सर्व घेऊन जाते ती, आणि झाकण काही व्यवस्थित लावत नाही. त्याच्यामुळे काय होतं की गूळ आहे, गूळ असलं तर मुंग्या येतातच. आणि त्या डब्याच्या अवतीभोवती इतक्या मुंग्या होत्या, तर ते सगळं साफ केलं. त्यानंतर गॅस ओटा पुसून घेतला, आणि थोडं जरी गोड सांडलं ना लगेच मुंग्या होतात. आणि खाली तसंच थोडं जरी गूळ किंवा चहा सांडला तर मुंग्या खूप होतात, आणि इकडे आहेत मुंग्या. तर ते सगळं आवरून घेतलं. त्यानंतर ही रूम झाडायला घेतली. आता हॉल आवरायचा होता आणि किचन आवरली, तर अर्धे कामं झाल्यासारखे वाटतात मला. आणि ही किचन मोकळी असल्यामुळे ना लवकर म्हणजे झाडायला पण सोपी, पुसायला पण सोपी, कारण सामान सर्व एक साईड असलं की मग इतकं काही पुसायला जड जात नाही. आणि सामान अगदी जवळजवळ लागून नसलं ना तर मग ते पुसता येत नाही. त्यानंतर इकडे हॉल आवरायला घेतला. आता दार बंदच ठेवलेलं आहे मी समोरचं, कारण ऊन येते ना त्याच्यामुळे मग ते दार बंदच ठेवलं. तर थोडं लाईट म्हणजे डार्क वाटत आहे. खिडकीतून छान असा सूर्यप्रकाश येत होता. नंतर म्हटलं चला सोफा आवरून घेऊया, आणि त्यानंतर बाहेरचं झाडायचं होतं. आणि काल आमच्याकडे भरपूर असा पाऊस आलेला, म्हणजे हवा, पाऊस, विजा, म्हणजे पावसाळ्यासारखा पाऊस. आता असं वाटलं की 2-3 दिवस झड राहते पावसाची. अगदी असं काळं आभाळ दाटून आलं. पण नंतर संध्याकाळी म्हणजे 9-10 दरम्यान क्लीन झालं पूर्ण आभाळ. पण भरपूर असा पाऊस आला, आणि पावसामुळे माझ्या ड्रममधलं सामान सगळं ओलं झालं. कारण ड्रम बाहेर आहे मागच्या साईडला, तरी मी त्याला कॅरीबॅग बांधून ठेवली. कसं पाणी गेलं त्यात तेच माहीत नाही. आता त्यात मुलीचं स्केटिंगचं सामान आणि इतरही बऱ्याच वस्तू आहे ज्या की त्या ड्रममध्ये ठेवत असते. आता ड्रम ठेवायला दुसरी कुठे जागा नाही. घरात जर ठेवायचं म्हटलं ना तर इकडे पण जागा नाही आहे, आणि पुढच्या रूममध्ये ठेवू शकत नाही. तर आता ते सगळं मला उन्हामध्ये वाळवायचं होतं. तर आज छान ऊन आलेलं आहे. असं वाटते की आज तरी पाऊस येणार नाही, पण सांगता येत नाही. काल पण तसंच वातावरण होतं, आणि नंतर एकदमच म्हणजे आभाळ आलं. त्यानंतर इथे हॉल झाडायला घेतला, आणि बघू शकता या दारातून छान असा तिकडला सूर्यप्रकाश येतो. तरी इकडलं दार मी आतून म्हणजे बंदच ठेवलेलं आहे. समोरचं पण मागचं ओपन असल्यामुळे छान असा सूर्यप्रकाश येतो, उजेड येतो तो. त्यानंतर इथे चहा करायला घेतला. म्हटलं चहा ठेवायचा. त्यानंतर भेंडी धुवायची होती, कारण भेंडीची भाजी करायची होती दुपारी. तर ती धुवून घेते, म्हणजे सुकून जाते 1-2 तासामध्ये. तर चहा होईपर्यंत म्हटलं चला भेंडी निवडून घेऊया आणि धुवून ठेवायची. आता भेंडी, मिरची सर्व मिक्स आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मग ते मिरची वेगळी काढली आणि भेंडी वेगळी. तर ते सगळं धुवून घ्यायचं होतं. आणि इथे कसं बोरचं पाणी आहे ना, त्याच्यामुळे स्टीलचे भांडे म्हणा किंवा बकेट म्हणा घासल्यानं तर अशा रफ वाटतात. आधीच्या रूममध्ये कसं नळाचं पाणी होतं, तर असं त्याला क्षार जमा नव्हता होत. इथे जास्त क्षार असतो या पाण्यामध्ये. तर बकेटीमध्ये थोडं जरी पाणी जमा झालं ना तसं व्हाईट व्हाईट उमटतं, आणि घासायला गेलं तर ते लवकर निघत नाही. ताराच्या घासणीनी पण नाही, अगदी रफ वाटतं. तर बकेटा तशाच झाल्या माझ्या स्टीलच्या, तरी रोज घासते. आणि भांडे पण थोडा वेळ जर पाणी जमा असलं आणि उशिरा घासले तर भांडे घासायला मग ते असं स्पंजनी घासल्या जात नाही, ते ताराच्या घासणीच घासावे लागतात. मग तेव्हा कुठे ते प्लेन येतात. म्हणजे असं पाण्याचा थोडा फरक वाटतो, आणि नळाच्या पाण्याचं कसं असं होत नाही. आणि इकडे सगळं बोरचंच पाणी आहे वापरायला, पिण्यासाठी नळाचं. तर असो, ते पण नळाचं पाणी म्हणजे खालून आणावं लागतं प्यायचं, वरती काही नळ येत नाही. त्यानंतर इथे भेंडी वगैरे धुवून घेतली. आणि आता इथलं जे आहे तर पाणी काही आज टाकलं नाही. रात्री पाऊस आला त्याच्यामुळे सगळं क्लीन झालेलं होतं, तरी मी हा भाग धुवून घेतला. तर त्यानंतर या ड्रममधला जो पसारा आहे ना तो काढायचा होता. या ड्रममधलं सगळं ओलं झालं, कारण या ड्रमचं झाकण कसं अर्धवट ओपन होते, त्याच्यामुळे मधात गॅप असली की तिथून पाणी जातच असेल ते. आणि तो दुसरा ड्रम आहे त्याला पॅकबंद झाकण आहे, त्याच्यामुळे त्यामध्ये ओलं होण्याची शक्यता कमीच आहे, ज्यामध्ये मी आधी पाणी भरायची. तर आता हे दोन्ही ड्रम इकडे बाहेरच ठेवलेले आहे, कारण दुसरी जागा ठेवायला नाही. किचनमध्ये ठेवायचं म्हटलं तर मग खूप पॅक होईल ते, आणि पुढच्या हॉलमध्ये तर ठेवू शकत नाही. त्याच्यामुळे मला ते इथेच ठेवावं लागलं. आणि अगदी पुढे जर ठेवायचं म्हटलं ना तर तिथे पण अगदी छोटी जागा आहे. तर बाहेरचं झाडून घेतलं. त्यानंतर म्हटलं चला चहा टोस्ट आहे ते खाऊया. तर तिथेही मला बारीक बारीक मुंग्या दिसल्या, तर तिथलं ते कापडाने पुसून घेतलं. आणि आता यातला जो पसारा होता तो काढायचा होता. तर बघू शकता अशी कॅरीबॅग बांधलेली आहे, तरीसुद्धा पाणी त्यामध्ये गेलं. आणि त्यावर एक टब ठेवते. आता ह्यामध्ये जे उपयोगी आहे ते ठेवेल, आणि बाकीचं जे काही अडगळीचं आहे ना ते परत कचऱ्यामध्ये टाकून देईल. तर इथे सगळं हे सामान काढायचं होतं. तर आता जर काढलं तर मग अजून तिकडे जर पाणी गेलं ते ओलं होईल, म्हणून म्हटलं
थोडं झाकण ओपन करून ठेवायचं, नंतर भांडे घासायच्या आधी ठेवून देईल, म्हणजे बाकी कामं होईपर्यंत ते सुकून जातं. तर इथे बघू शकता या कॅरी बॅगमध्ये भरपूर असे पुस्तकं आहे, रद्दी हे टाकून द्यायची आहे. आणि हे सामान बघा, याच्यामध्ये काही पोते आहेत आणि इतरही बरंच असं अडगळीचं सामान आहे. आता कुठलं फेकायचं कुठलं ठेवायचं हाच मोठा प्रश्न असतो. जर फेकलं तर मग आमच्याकडे दोघाही बापलेकाचं असतं की हे उपयोगी होतं, कशाला फेकलं असं काही. त्यानंतर ह्या ड्रमच्या खाली जी माती साचलेली होती तर बघा इथे ते साफ करायचं आहे आणि बाकीचं सामान उन्हात ठेवलं. म्हटलं हे सुकेपर्यंत भांडे घासून घेऊया. पूर्ण सामान ओलं नव्हतं झालं, पण काही त्यातल्या वस्तू ओल्या झाल्या होत्या, तर ते सगळं उन्हामध्ये ठेवलं. तिकडे ऊन बऱ्यापैकी आलेली आहे. तोपर्यंत म्हटलं भांडे घासून घ्यायचे. आणि आज दळण पण आणायचं होतं. आता इथे दळण आणायचं म्हटलं, चक्की जवळच आहे, पण ती चक्की 10 दिवस ओपन होणार नाही. मग आता आणायचं कुठून हाच मोठा प्रश्न होता. शेवटी म्हटलं आता जिकडे जुन्या ठिकाणी राहत होतो तिकडनंच आणायचं. पण तिकडनं आणायचं म्हटलं ना तर इकडे रस्ता इतका खराब आहे, असं वाटते की दळण जर सांडलं ना तर सगळं वाया जाईल. पण आता बघते, कारण चक्की तर एवढ्यामध्ये मग दुसरी कुठलीच नाही आहे आणि जी आहे ती 10 दिवस ओपन होणार नाही. ते कुठे बाहेरगावी गेले त्याच्यामुळे. तर इथे सर्व भांडे घासायला घेतले. भांडे वगैरे घासून झाले की नंतर मग आता हे जे इथे ड्रम ठेवलेला होता ना तर सगळं तिथे ते मातीसारखं असं झालेलं होतं, कारण रोज तिथून उचलत नव्हती त्याच्यामुळे. तर म्हटलं हे सगळं क्लीन करून घेऊया. तर हे सगळं क्लीन करून घेतलं की मग सुकून जाते. आणि नंतर परत इथे ड्रम ठेवणार आहे. आणि जो बाजूचा ड्रम आहे त्याच्यामध्ये काहीच नाही, त्याच्यामध्ये खाली पोते आहे ज्यामध्ये सामान आणलेलं होतं ते. तर ते त्यामध्ये ठेवले. त्याच्यामध्ये पाणी जात नाही, फक्त एका ड्रममध्ये जातं. तर ते कसं आतमध्ये असले तर बरं राहतं आणि उन्हामध्ये असले तर एकतर खराबही होतात, धूळ पण होते आणि पावसाचे दिवस आहे तर पाणी जाण्याची शक्यता आहेच. आता काहीतरी उपयोग करावाच लागेल त्याचा. तर त्यानंतर इथे हे सगळं क्लीन केलं, भांडे घासले. म्हटलं हे सगळं स्वच्छ करून घेऊया, नंतर धुवायचे होते कपडे. आणि असं कामं करता करता दिवस निघून जातो. आता इकडे जवळच मंदिर आहे, फक्त एक दिवस गेली. रोज विचार करते की रोज जायचं, पण होत नाही. आणि संध्याकाळी जायचं म्हटलं ना तर मग थोडंसं व्हिडिओ एडिटिंगचं काम करते, त्याच्यामुळे मग काही जात नाही. व्हिडिओ एडिटिंग झाली की नंतर पूजा, नंतर लगेच थोडा वेळ मोबाईल बघितला की स्वयंपाकाची तयारी. तर असं रोजचं रुटीन होऊन जातं. तर जसा वेळ मिळाला तसा मंदिरामध्ये जाते. मंदिर काही दूर नाही, 5 मिनटाचा रस्ता आहे, पण आपला वेळ खूप हे असतो ना त्याच्यामुळे ते राहून जातं. तर ठीक आहे. त्यानंतर हे सगळं क्लीन केलं आणि या बकेटीमध्ये कपडे होते धुवायचे, तर ते कपडे म्हटलं चला आता ते धुवून घेऊया. आज काही फारसे कपडे नाही, पण जे हे डोअरमॅट आहे ते दोन्ही धुवायचे होते, खूप खराब झाले पावसामुळे. त्यानंतर इकडे हे कांदे हवेशीर ठेवले ना तर बरं आहे, नाहीतर 2-3 कांदे खराब झालेले होते. आता कांदे आता तर घेत नाही मी, साधारणतः 15 दिवसांनी तरी बोलावणार, एक कट्टच घेऊन येईल, म्हणजे मग आणायचा प्रॉब्लेम नाही 3-4 महिने. त्यानंतर इथे कपडे धुवायचे होते, कपडे धुवायला घेतले आणि मध्येच टाकीतलं पाणी संपलं. तर टाकी लावून दिली घरमालकाने आणि मग म्हटलं चला आता सर्व कपडे धुवून घेऊया. आणि इथे असं पाण्याचा प्रॉब्लेम नाही, तुम्ही पाणी कितीही वापरा. नाही तर काही काही ठिकाणी असतं की पाणी म्हणजे प्रमाणात वापरा असं तसं, पण इथे तसा कुठलाच प्रॉब्लेम नाही. खूप छान लोक आहेत. फक्त एकच अडचण आहे की मुलीचा आणि तिच्या बाबाचा जाण्या येण्याचा प्रश्न, कारण तिला रात्री कधी कधी 10 वाजता प्रॅक्टिसवरून येते आणि एकच गाडी आहे. जर तिचे बाबा नाही आले तर मग तिचा इकडे येण्याचा प्रश्न. ॲटो पण इकडे आतमध्ये येत नाही, त्याच्यामुळे मग तिचं थोडं चालू आहे की दूर झाली. तर ठीक आहे, बघू आता. म्हटलं काही दिवस काढायची इथे. त्यात पावसाचे दिवस असले की जाण्या येण्याचा मग खूप प्रॉब्लेम होतो. आणि डायरेक्ट जर असं रोड टच असलं किंवा ॲटो लगेच मिळणारे असले किंवा थोडंफार जर आतमध्ये असलं तर चालतं, पण हे जास्तच आतमध्ये असल्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. आणि असं नाही की कोणी इकडे ओळखीचं आहे की कोणी सोडून देतील असं पण नाही आहे, त्याच्यामुळे मग तिला थोडं हे वाटते. तर ठीक आहे. त्यानंतर इथे कपडे वगैरे सगळे धुवून घेते. आणि आता वाजलेले आहे 11:30. आता बघू शकता इथपर्यंत ऊन आलेली आहे, थोड्या वेळातच पूर्ण ऊन येईल. तर त्यानंतर ते सामान पण सुकलेलं आहे ड्रममधलं, ते लावून ठेवायचं आहे. मध्येच जर पुन्हा आभाळ आलं तर प्रॉब्लेम होईल. दिवसभर काही उन्हात ते ठेवू शकत नाही, कारण काही फारसं ओलं झालेलं नव्हतं. तरी पण बऱ्यापैकी एक कपडे होते जे की काढून ठेवलेले होते मी, ते साईड मुलीचेच. तर ते कोणाला द्यायचे होते, पण त्यांनी काही नेले नाही दिवाळीच्या वेळेस, त्याच्यामुळे ते सगळे ओले झाले. आता ते टाकून देणार आहेत, आता काही त्यांना देणार नाही. त्यानंतर हे सामान बघा, हे सगळं कॅरी बॅग आहेत ह्या मोठ्या, तर याच्यामध्ये भरून ठेवते, म्हणजे जेणेकरून पसारा दिसणार नाही आणि व्यवस्थित कॅरी बॅगमध्ये राहील. तर इथे बरंच असं सामान आहे, जसं की छत्र्या, रेनकोट आणि इतरही मुलीचं सामान आहे स्केटिंगचं तिचं. तर ते सगळं ह्याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये बांधून ठेवते. आणि जे एक्स्ट्रा आहे
जे की टाकायचं आहे कचऱ्यामध्ये ते साईडला ठेवते. आता ही पुस्तकं रद्दीवाल्याला द्यायची आहे, परत व्हील आहे. तर आता हे कधी देणं होते कोणास ठाऊक. आणि असं रूम चेंज केलं किंवा काही केलं ना तेव्हाच असं सामानाचा पसारा दिसतो, लक्षात येतो. नाहीतर मग आपण आणलं की ठेवलं असं होतं आणि ते वाढतच जातं. आणि आमच्याकडे मला बिलकुल जास्त सामान आवडत नाही, पण आमच्या इथं रुचीचे बाबा आणि मुलगी या दोघांचंही असतं, काही आणलं की ठेवलं मग ते असं वाढत जातं. आणि मग ते इतकं चिडचिड होते की जेव्हा आपण साफसफाई करतो ना तो पसारा बघून आता कुठलं फेकायचं कुठलं ठेवायचं हे जर विचारलं तर नाही, सगळं उपयोगी आहे, काहीच फेकायचं नाही असं असतं. त्याच्यामुळे मग ते काहीच टाकता येत नाही. आणि मग रूम चेंज करतो तेव्हा मग हे फेका ते फेका असं चालू असतं. तर असं त्यानंतर दोन्ही कॅरीबॅगमध्ये सगळं सामान ठेवलं. आणि जे काही बाकीचं वाचलेलं आहे, ज्या की मोठ्या वस्तू स्लाईड बोर्ड वगैरे, तर ते नंतर असंच ठेवणार आहे. आणि ही बॅग ओली झाली होती तर याच्यात काय आहे पुन्हा स्टॉप मी काही ओपन केली नाही, तर ती ठेवली. त्यानंतर ह्या 2 कॅरीबॅग. आता ह्या ड्रममध्ये बरंच सामान बसतं, फक्त व्यवस्थित तो ठेवावा लागेल मला, तेव्हा कुठे जमेल. नाही तर मग पावसाळ्यामध्ये काही खरं नाही, सगळं ओलं होईल. आणि ऊन आहे तर आपण वाळवू शकतो, पावसाळ्यामध्ये ऊन नसले तर मग काय करायचं, सगळं सामान खराब होऊन जाईल जे की काही उपयोगी आहे ते. तर असं त्यानंतर हे सगळं सामान ठेवून दिलं. आणि आता बाकीची कामे. तर आता हा ड्रम पाण्यासाठीच घेतलेला होता, पण पाण्यासाठी तो उपयोग नाही लागला, पण सामानासाठी बऱ्यापैकी लागलेला आहे. आता विचार केला की एक ड्रम गावाला नेऊन ठेवायचा, मग पुन्हा विचार येते की जाऊ दे आपलं सामान असलं एक्स्ट्राचं याच्यामध्ये ठेवता येते. त्याच्यामुळे मग मी काही गावी पाठवला नाही. नाही तर 2-2 ड्रम आहे, जसं काही आता उपयोग नाही आहे. इथे तर ड्रममध्ये मी पाणीही भरत नाही, कारण नळ 24 तास असतात, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर त्यानंतर बघू शकता सगळं सामान ठेवलं. नंतर दुपारच्या जेवणाची तयारी. तर दुपारच्या जेवणामध्ये बटाट्याची भाजी, भेंडीची भाजी, भात, चपाती आणि चकल्या दिसल्या त्या थोड्या, म्हटलं चला तळून घेऊया. आता चकल्या पण संपत आलेल्या आहे, अगदी तेवढ्याच केल्या होत्या मी. आता गावाला जाईल करतो, पण ते काही होत नाही. जेव्हा गावाला जाईल तेव्हा थोड्या घेऊन येईल. तर इथे बटाट्याची भाजी केलेली आहे. तर असाच छोटंसं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रोजची आता डेली रुटीन टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि रोज एक शॉर्ट व्हिडिओ तो पण टाकायचा प्रयत्न करेल. मध्ये थोडी गॅप पडली त्याच्यामुळे मग थोडं लेट झालं. तर चला मग इथेच व्हिडिओला एंड करते. बाय बाय.